Good morning guys. Welcome back to our channel. सो इतक्या सकाळी आम्ही चाललोय. इतक्या सकाळी म्हणजे 10:30 वाजता. हा म्हणजे तरी ते खूप लवकर आहे. इशूसाठी आम्ही शॉपिंग करायला चाललोय आणि आजचा दिवस फार छान होणार आहे तसा. पण काय काय होणार आहे या दिवसात पुढे तुम्हाला कळेल. दाखवतो. बेसिकली हा तुम्ही म्हणू शकता शूट डे इन आवर लाईफ. सो बेसिकली गौरी दीदीचे आज 2 शूट आहेत आणि आम्हाला त्यासाठी काही गोष्टी विकत घ्यायच्या आहेत. सो आम्ही ते घ्यायला चाललो आहे आणि मग पुढे आम्ही शूट लोकेशनवर जाणार आहोत. सो बरंच काय काय गोष्टी घ्यायच्या आहेत त्या आम्ही तुम्हाला दाखवतो. ओके. सो आता केकचं तर थोडंसं सेटिंग वगैरे सांगितलंय आम्ही. ते काम झालंय. कारण की थोडा आम्हाला प्लेन हवा होता फोटोशूट साठी. जरा एस्थेटिक आम्ही त्यांना सांगितलंय तसा करून द्या. आता आम्ही चाललोय फ्लावर आणायला. बघू ते पिंटरेस्टी टाईप फ्लावर्स आम्हाला मिळत आहेत का, कारण ते मिळणं थोडंसं अवघड आहे. बघूया आता. चलो लेट्स गो. आम्ही लिटरली गुगल मॅप्सवरनं, कारण हिला एक दुकान जे मलाही माहिती होतं ॲक्च्युली, ते दुकान बंद होतं. महिशी म्हणाली की जरा एस्थेटिक वगैरे टाक गुगल मॅप्सवर. सो आम्ही एस्थेटिक टाकलं आणि मग ह्या कॅफे नाही, सॉरी काय या फ्लावरच्या दुकानात आलोय. शांत बस, अशीच छान दिसते. इशूला इतका वैताग आहे ना प्रत्येक गोष्टीचा, मला समजत नाही. सिरियसली. सो आता झालेत 11:24 आणि आम्ही आता परत आलोय केक शॉप मध्ये. दीदी हाऊ आर यू फिलिंग? मी सगळं इंट्रो करून झालंय. गाडीत ते माइलस्टोन बांधलाय कारण की मेकअप आहे ना. मी सांगितलं सगळ्यांना आज शूट डे आहे. सो माझं ओव्हरऑल शूट डे आहे, पण तसाच कामगार डे पण आहे माझा. दीदीचा युजली 1 मेला नसतो कामगार दिन. आमचं बघा आम्ही असे बसलोय आणि बाबा आम्हाला सोडवायला चाललंय. काहीच आम्ही शूट लोकेशनवर आलोय. मी तुम्हाला रूम टूर नंतर देते. रूम टूर द्यावी लागते. शूट मला करायला. गौरी दीदीचा लुक दाखवते तुम्हाला. या आर यू ऑल सेट? स्नॅप ऑल्सो सेट. अरे स्वर्ग से उतरी हुई कोकल कंठी अप्सरा लग रही हो. काय झालं इशू? आम्ही ना आल्याला केक फ्रीज मध्ये ठेवला होता. शूटिंग साठी आणलेला केक बघा तुम्ही आता त्याचं काय. इशूला एक काम दिलं तरी ते जमेना झालंय. तुला सांगितलं होतं केककडे लक्ष ठेव. तिच्या सगळ्या गोष्टींकडे मी लक्ष देते. एक्सक्यूज मी. एक केक सांभाळला गेला. माझी चूक नाहीये, त्या फ्रीजची चूक आहे आणि त्या केकची चूक आहे. तो आपोआप बाहेर येतोय. अच्छा, केकची चूक. केक इज नॉट द ह्युमन. येस, मग प्रत्येक वेळेस काय ह्युमन केक इज मेड बाय ह्युमन. नाही मग प्रत्येक वेळेस ह्युमनचीच चूक असते का? असं नाही. हो, ह्युमन इकडे तिकडे फिरत असणार ह्युमनचीच चूक असते. पण आपण करू शकतो शूट. दुसऱ्या साईड चांगलं आहे. सिरियसली यार, इशू काय करते यार. तिथे दीदी एवढं शूट करते, मी एवढं काम करते आणि तू बसून एक केक सांभाळता नाही आला तुला. आजचा जो दिवस होता ना, याचं मागचं काम मी केलंय.
काय केलंस इशू? मी पाहिलं. टेस्ट करू. इथे जिथे मी बसली आहे तिथे इशू बसली होती. इशूला वाटलं तिला कोणीही बघत नाहीये. इशू अशी गेली, हे उघडलं, तो जो केक आहे हळू उघड, तो इशूनी असा अर्धा खाल्लाय. खूप घाण प्रकारे ठेवला तो केक. इशू एकदम अशी हळूच नाही काढली, परत मागे वळून पाहिलं. तिला वाटलं मांजरीने दूध पिलंय, कोणी पाहिलंच नाहीये, पण मी पाहिलं होतं. इशू अजून एक टेस्ट केलं. गौरी दीदी एक शूट करते, आपण ते बघूयात. हे जे बलून्स आहेत ते दीदीच्या बर्थडे शूटसाठी लागणार आहेत. आणि दीदी ब्लॉग स्टार्ट केलाय. सस्ती वाईन ॲम्पी फीस. दादा आपण इथे पण करू शकतो बघ, बेडवर पूर्ण अंधार करून व्हाईट बॉल ती वाली आणि बेडवर काही फोटो. का हो दीदी? येस. अजून इशूचे नशेच संपत नव्हते. काय केलं इशूनी? पाऊच पडते प्यायच्या नादात, पाऊच पडते माझा. पूर्ण बोल. हॅपी फीस प्यायच्या नादात, हॅपी फीस प्यायच्या नादात इशू माझा पाऊच पाडते. हे कधी फोडायचं? मी ह्याच्यासाठी वाट बघते. मी आपल्याला फोडायचं डोक्यात फोड. असं का? मी मोठी आहे. ती तिच्या बर्थडेची तयारी करते. इशू काय करतेस? मी फुगवलंय फुगे. आपल्याकडे बुके वगैरे पण आहे, सो आपण असंही करू शकतो. इशू अशीच बसली होती मगाशी पण. कसं खाल्ला? एकदा रिटेक दे ना. नेमका माझ्याकडे तेव्हा फोन नव्हता. हां, आणि माझ्याकडे कसं बघितलं? एकतर तो खराब केलायस. मी नाही केलाय खराब. तूच केलंय. कसं झालंय त्याचं? आता इशू पाडू नको प्लीज यार. ॲटलिस्ट रूमपर्यंत नीट पोहोचवतो, शूटपर्यंत. असं आहे बघा किती छान आहे. धक्का मारू नको. असं पकडा. माती केली आहे ना. काय हे बघ काय केलं तिने. पाहिलं? नाही, एक काम एक जबाबदारी दिलेली असते. हेच म्हणाले ती मी. करत नाही. हेच म्हणाले मी मगाशी. अगो नीट स्वच्छ दिसलं पाहिजे ना. So that's it. आधीच माती केली आहे. Okay. अजून दीदी दिसत नाहीये मी आता. नाही दिसतेय. सो आम्ही असं शूट करतोय बर्थडेचा दीदीच्या. घ्या तुझं शूट केलं नाहीये बेटा मी. घ्या फायनली दीदीने केक कापलेला आहे. माझा पहिला केक. येस, आणि आम्हाला तो खायला मिळालाय फायनली. काय बोलते? खायला मिळालंय. ऑब्व्हियसली मला टेस्ट करायचा तर वेगळा फ्लेवर होता, नाही तर आम्ही एकच फ्लेवर नेहमी करतो, तो म्हणजे डच चॉकलेट. द स्ट्रगल इज रिअल ऍक्च्युली. केक कटिंग झाल्यानंतर इशू म्हणते दीदी तो असा तो ब्लास्ट वाला फोटो तो असा काढायचा. आता सगळं पुसा. विसरून गेले. पण असं वाटतंय का तुम्हाला की आम्ही हा खाल्लाय? अजिबात नाही की नाही. असं चांगलं स्वतःच वाटतंय म्हणायचं, की नाही? अजिबात नाही की नाही. येस. जुगाड रे आयुष्यात. गाईज
फायनली माझं शूट झालेलं आहे आणि आम्ही इथे पॅकिंग करतोय. पॅकअप. आणि केक केवढा होता आणि केवढा झालाय. अरे पण मी नाही रिद्धी 4-5 पीस हाणले. मला काय झालं. कोणाचं तोंड कोणी खाल्लं. ओके सी गाईज, हा पसारा बघा फक्त. वा पसारा बघा फक्त. वा मस्त हा पसारा. फुटलं यार. हा शॉट घ्यायला पाहिजे होता इशू. नॉनसेन्स. अशा वेळेस शूटिंग करायचं. आपोआप आहे ना आयफोनचं हे ऑन होतं. आयफोनचं ऑन होतं ते मगाशी नव्हतं का झालं म्हणून मी नाही शूट केलं. क्या बात आहे. वॉट अ पसारा. आता हे सगळं झालेलं आहे घाबरत होती मगाशी विचारत होती. आणि आता मगाशी मी कशी होते आणि आता बघा मी कशी आहे. ओ माय गॉड. आणि हे असं हातात आहे, हे इग्नोर करा प्लीज. मला एक फुगा फोड. गाईस, ईश्वरी आता आतमध्ये गेली आहे आणि ईश्वरी काय करते हे मी तुम्हाला दाखवते. मला काय करते मला पण खायचं एकदम. इकडे रिंदा, हे बघायचं काय चाललंय. इशू सिरियसली. अरे काय भारी अंघोळ करते. तिला इथे सोडून जाऊ. भैयाने आम्हाला ना एक बाथरूम किट दिलं होतं. त्याच्यात असे छान एस्थेटिक इथे आपण कॅन्डल्स छान असे पेटल्स टाकले. कसे 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 असे फुलं लाव. इथे बुके ठेवला असं ते छोटे फ्लावर पण किती छान वाटते. सगळं काय चाललंय. अवतार बघ माझा. इकडे बघ ना, एक पिक मिळेल थंबनेल साठी. ए थांब मला एकदम हे करू. थांब जेवायची वेळ. चला जेवायची वेळ झालेली आहे. पॅकअप. नंतरचा सीन. आजीने मस्त धपाटे पाठवलेत. एक नंबर. दही चटणी पाठवली आहे. केक आहेच आहे. केक आहेचे योग्य व्यक्तीच्या समोर. ऍक्च्युली खूप टेन्शन आलेलं या शूटचं आणि ते किती आलेलं ते इशूला जास्त माहिती आहे. कारण जेन्युनली आपण एखाद्या काय म्हणजे एखाद्यासाठी जेव्हा आपण शूट करतो तेव्हा जर थोडं प्रेशर येतं ना की कसं होईल काय होईल. पण ते झालं, छान झालं शूट, मस्त झालं, मज्जा आली खूप. येस. आणि मज्जा. आता मला फायनली घशाखाली उतरतोय आणि आम्हाला दोघींना पण मजा आली आहे की नाही. काहीतरी वेगळा गेला दिवस रोजपेक्षा. रोजपेक्षा वेगळा गेला. या दोघी मला इतकं छान असिस्ट करत होत्या. मला बाहेर जायला माझ्या टीमची गरजच नाहीये. माझ्याकडे अशी टीम आहे ना, म्हणजे रिद्धी पण. मी रिद्धीला सकाळी फोन केला खूप अर्जंटली 8 वाजता की अगं असं असं आहे, आज शूट करतोय आपण, तुला पॉसिबल आहे का. तिचे गाण्याचे क्लास वगैरे असतात. पण ती मला एका सेकंदात म्हणाली हो दीदी मी आहे, आज मला क्लास नाही आहे, मला सुट्टी आहे, मी येते. इशूचं कॉलेज होतं. इशू 1 तास लेक्चर करून मग त्यानंतर या दोघी हे जे बड्डेचं जे काही तुम्ही बघितलं असेल म्हणजे बुके, त्यानंतर केक सगळ्यात इम्पॉर्टंट, त्यानंतर ते कॅन्डल्स 25चे किंवा हे आणलं आपलं फीज आणलं, ते ग्लासेस आणले, इनफॅक्ट अजून काहीतरी मी बोलणार होते विसरले, ब्लिंकिट केलेल्या गोष्टी. सो सतत काही ना काही घडत होतं आणि हे माझ्या एकटीच्याने आणि इशूच्या एकटीच्याने पॉसिबलच नव्हतं. मला इशूची साथ आणि इशूला रिद्धीची साथ होती. सिरियसली हो. म्हणून ही गोष्ट इतकी छान व्यवस्थित पार पडली. माझं शूट छान पार पडलं. सो आय एम व्हेरी हॅपी. थँक्यू सो मच. असं म्हणत नाही बहिणींना कोणी थँक्यू, पण तरी असं आपल्याला एक जेस्चर असतं. आणि मुळात तिचाही इशूचाही अभ्यास झालेला असतो, रिद्धीचंही काम असतात, पण त्या दोघींनी मला आज इतकी मदत केली, इतकी म्हणजे काहीच म्हणजे मला दुसरं प्रेशर काहीच नव्हतं की अरे हे आणलंय का, ते आणलंय का, ते आणलंय का, ते आणलंय का. मी फक्त माझा मेकअप केला, कॉस्ट्युम आणि बाकीच्या गोष्टी मी सगळ्या बघत होते. पण जे शूट दिसताना तुम्हाला दिसतंय ना किंवा जे काही आहेत गोष्टी त्या या दोघींनी मॅनेज केल्या. सो हे शूट या दोघींमुळे खूप छान सक्सेसफुल झालेलं आहे. येस. ग्रेट.
ग्रेट ग्रेट. तुम्हाला काही किस्सा सांगायचा आहे का? तुम्ही काही किस्सा वगैरे घडला का तुम्ही? किस्से इश्यूज घडले जे याच्यात शूट केले जे तुलाही नव्यानेच बघायला मिळणार आहे हो का? शूट करत असताना. सो फायनली आजचा व्लॉग इथेच संपतोय आणि आजचा दिवस आमचा रोजच्या दिवसांपैकी जरा वेगळा दिवस होता आणि थोडासा हेक्टिक पण झाला. ओव्हरऑल खूप छान शूट झालं. yes. खूप छान म्हणजे मजा आली अनएक्सपेक्टेडली खूप गोष्टी घडल्या आणि मला is happening पुन्हा for good. एकदा म्हणजे माझा जो थॉट आहे जो आम्हाला या शूट जेव्हा आपण प्लॅन करतो त्या दरम्यान आपल्याला बऱ्याच गोष्टी कळत असतात. कुठेतरी काहीतरी गडबड होते, कुठे काहीतरी प्लॅनिंगनुसार आपण जात असतो आणि अचानक काहीतरी आपल्या समोर येतं की अरे आता काय करायचं असा प्रश्न येतो. पण पुन्हा एकदा ती गोष्ट खरी झाली की जे होतं ते नेहमी चांगल्यासाठी होतं आणि त्याची अनुभूती पुन्हा एकदा आली. पुन्हा एकदा त्या गोष्टी अनुभवल्या की जे होतं ते नेहमी चांगल्यासाठीच होतं. सो फार विचार करायचा नाही, छान छान आयुष्य जगायचं. ओके, मस्ट गो ऑन. काही झालं तरी शो मस्ट गो ऑन. Yes. बाय बाय. थँक्यू. थँक्स फॉर वॉचिंग.